राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, शतकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून देशातला किंबहुना जगातला शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा, या पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलजी, आमदार अतुल बेनकेजी, सन्मान्य विचारमंच आणि ज्यांच्या आग्रहास्तव, ज्यांच्या अगत्याने ज्यांनी संकल्प घेतलाय, ज्यांचा आग्रह होता मला दुसरं कोण नको, की या शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घराण्यातलीच व्यक्ती पाहिजे, आणि त्यांच्या आग्रहाचा आदर करून मी आलोय. आणि ज्यांनी मला अगत्याने बोलवलं ते माजी आमदार शरददादा सोनवणेजी, या श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्टचे सर्व संचालक, सरपंच आणि इथं उपस्थित सर्व बंधू भगिनींनो. एक दिवशी शरददादांचा मला फोन आला की आपण कुठं आहात, तर मी म्हटलं पुण्यात आहे, मला 2 तास द्या म्हटले. आणि मी म्हटलं एवढी गडबड काय, मला बाकीचं काही माहित नाही, मला 2 तासात मी पोहोचतो राजे, आपला मला अर्धा तास पाहिजे म्हटले. मलाही काय समजेना, काय राजकीय घडामोडी बोलायचे आहेत का, त्यांना कुठेतरी येऊन आमच्या स्वराज्यामध्ये काही इंटरेस्ट आहे का, काय शोयरो बेनके साहेब. एकदमच असं काहीतरी बेनकेंचं, शिवाजीरावांचं आणि शरददादांचं काही बिनसलं दिसते. आणि म्हटलं या, म्हटलं भेटायला. आणि भेटायला आल्यानंतर त्यांनी जो शिवाजी महाराजांचा जो पुतळा इथं उभा करायचा आहे, जो संकल्प मला त्यांनी सांगितला, मी मनापासून भावुक झालो, मनापासून मी भारावून गेलो. की जो माणूस मुंबईत आपलं आयुष्य काढलं, व्यापार केला, आज तो म्हणतो की ठीक आहे राजकारणाच्या ठिकाणी आहे, पण मला काहीतरी एक सारखं माझ्या मनात यायला लागलं की शिवाजी महाराजांच्यासाठी जुन्नर मध्ये ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झालाय, अशा ठिकाणी मला काहीतरी करायचंय. आणि म्हणून हा माझा संकल्प आहे, सगळ्या जगातला शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे भूमिपूजन तर करायचंच आहे, पण मला उभा करायचं एका वर्षात, ती सगळी जबाबदारी आजी तुम्ही घ्यायची. ते एवढी मोठी धाडस. आणि म्हणून या कार्यक्रमाला मी आलो, भूमिपूजन आलो. आपण सगळ्यांच्या वतीनं एक जोरदार या धाडस केल्याबद्दल जोरदार एकदा टाळ्या वाजवूया आपण शरद सोनवणे साहेब की. आता मध्ये उठला तर महाराज मी तुम्हाला इथं अगोरान बसवणार. तुमच्या जागी नको नको ना, मग तिथंच बसणार. लगेच चर्चा सुरू झाली. मला म्हटलं राजे तारीख द्या, लगेचच तारीख द्या. म्हटलं तारीख तुम्ही ठरवायची आहे, तुम्ही 2-3 तारखा मला द्या, तुम्हाला जो करेक्ट मुहूर्त वाटत असेल ते 2-3 मुहूर्त काढा, मला सांगा, मी येतो त्या कार्यक्रमाला. नाही नाही मुहूर्त काही नाही, तुम्ही सांगायचं राज. आणि मला एकदम सुचलं की हा डिसेंबर महिन्यात होता विषय. जानेवारीत तर जिजाऊंची जयंती आहे, 12 जानेवारी. ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते शिवनेरी आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली तारीख मिळू शकते का? पंचांकीचं बघायची काही गरज नाही. आणि म्हणून आज काय दिवस आहे बघा, जिजाऊंची जयंती आणि शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला
त्या ठिकाणी सगळ्यात जगातला मोठा पुतळा तुम्ही उभा करणार आहे, त्याचं भूमिपूजन. हा योगायोग नाहीये, हे इतिहासात तुम्ही काय ते घडवावं हे लिखित आहे. जिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं. म्हणजे आता तर आपण महिला सबलीकरणच्या बद्दल बोलतो, महिलांच्या सबलीकरणच्या बद्दल नेहमी चर्चा होते, महिलांच्या आरक्षणाच्या बद्दल नेहमी चर्चा होते. पण पहिल्यांदा आपल्या इतिहासात जर महिलांच्या सबलीकरणासाठी किंबहुना स्त्रीने सुद्धा कसं राहायला पाहिजे, स्त्रीने एक स्फूर्ती कशी द्यायला पाहिजे, आपल्या मुलांना कसं घडवायला पाहिजे, कसे संस्कार द्यायला पाहिजे, ते जिजाऊ माँसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात. आणि आज त्यांची जयंती आहे. शिवाजी महाराजांचं आपण अष्टपैलू नेतृत्व आपल्याला माहित आहे. आपण नेहमी म्हणतो शिवाजी महाराजांच्या इतिहासात हे हिंदवी स्वराज्य का स्थापन केलं, हे स्वराज्य आपल्यासाठी का स्थापन केलं त्यांनी. आज 350 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं आपण नाव का घेतो, शिवाजी महाराजांना नतमस्तक का होतो. अनेक विचार मंचावर आपण जातो, पण पायातले चप्पल काढत नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर सगळे इथं पाहुणे मंडळी सगळे चप्पल काढून इथं वर चढले. हे का वेगळंपण आहे? काका शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ज्याचा 350 वर्षानुसार भारतातल्या लोकांनी, जगातले लोक त्याची दखल घेतात. काका ते अष्टपैलू नेतृत्व आपल्याला सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. आपण सुद्धा शिवाजी महाराजांसारखं कसं होऊ शकतो. म्हणजे शौर्य असेल, शौर्य म्हटलं तर त्याची अनेक उदाहरणं आहेत, त्यात मी खोल जात नाही. पण आज आपण एक निश्चित उदाहरण घ्यायला पाहिजे, ते म्हणजे शिवाजी महाराजांना जे जिजाऊने घडवलं, आणि त्यातला मुख्य पैलू हा जो होता ते संस्कार. दुसरं होतं धाडस. शिवाजी महाराजांना धाडशी कुणी केलं? या जिजाऊने केलं. त्यांच्या मनात गाठलं की स्वराज्य तुम्ही निर्माण करायचंय. या मावळ्यांना सगळ्यांना एकत्र आणण्याचा अठरा पकडतात 12 बडोतेच्या लोकांना. हे त्यांच्या हक्काची जमीन आहे, हा त्यांचा अधिकार आहे. आणि स्वप्न बघायचं शिवाजी महाराजांना स्वराज्याचं, हे कुणी स्वप्न बघायचं घडवलं, हे जिजाऊनी शिकवलं. आणि म्हणून आज मला इतका आनंद होतोय. आनंद ह्याच्यासाठीच होतो का ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर, ज्या वास्तूत झाला, त्या वास्तूचा जीर्णोद्धार सुद्धा कोल्हापूरचे राजाजी छत्रपती शाहू महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांनी केला. आणि त्याच भूमीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजनासाठी आज शरददादा सोनवणे मला बोलवलं. माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे. मी त्यांच्या घरात माझा जन्म झाला, मला सार्थ अभिमान आहे, मी त्यांचा वंशज आहे. पण मी सुद्धा एक मनुष्य आहे ना, आणि मला सुद्धा तुम्ही ती संधी दिली दादा, यासाठी माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे. फार मोठा संकल्प आहे. मला आवडलं शिवाजीराव तिथं आले, आमदार इथं आले, त्यांनी सांगितलं भाषण आज कुणीच केले नाही. काय म्हटले? आमच्या परीने जी काय मदत लागणार आहे, शरद दादांनी मदत मागितली नाहीये. त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सुद्धा जेवढं आम्हाला मदत करता येईल तेवढं आम्ही करू. आणि म्हणून मी सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो, पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की राजकारणाच्या विरहित, राजकारणाच्या पलीकडे हा संकल्प आहे. आणि म्हणून माझं सगळं आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि देशातल्या लोकांना की आपण सगळ्यांनी ह्याच्यात मदत करणं गरजेचं आहे, जेणेकरून देशातले नाही तर जगातले लोक शिवनेरी किल्ल्यावर येतील, रायगडच्या पाठोपाठ शिवनेरीच्या किल्ल्यावर इथं येतील, शिवाजी महाराजांना नतमस्तक होतील, जिजाऊंना वंदन करतील, आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा वंदन करण्यासाठी, जगातल्या सगळ्यात मोठ्या वंदन करण्यासाठी येतील. माझी एवढीच विनंती राहणार आहे, एवढीच विनंती देणार राहणार आहे. ज्यावेळी शिवाजी महाराजांना इथं नतमस्तक झाले, वंदन केलं, पण बाहेर पडत असताना शिवचरित्र, शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं, का 18 पगडजात 12 बलुतेदारांना घेऊन एकत्र नेऊन स्वराज्य निर्माण केलं, हे सुद्धा आत्मचिंतन करून, आत्मसात करून बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे इकडं वंदन करायचं, शिवचरित्र समजून घ्यायचं, हे स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलेलं आहे, हे स्वराज्य नुसतं शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी केलं नाही. हिंदवी स्वराज्य, हे स्वराज्य हे 350 वर्षानंतर सुद्धा आपण साजरं करतो. हे
जेणेकरून ते सुराज्य व्हावं. ते ह्याच्या पुढं अनेक हजारो अनेक लाखो वर्ष सुद्धा हे शिवसेनेचं चालायला पाहिजे, असं सुद्धा त्या तुमच्या पूर्ण या तुमच्या प्रोजेक्टमध्ये तो विचार निश्चित यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. माझी दुसरी, मला परत टेक ऑफ करायचंय म्हणून मी जास्त वेळ घेत नाहीये, पण एक माझ्या मनाला अनेक गोष्ट भावली, ती म्हणजे ज्या दिवशी शरददादा सोनवणे मला भेटले आणि मला म्हटले, राजे मला ट्रस्टीज कोणाचे नेमायचे हे मला आपल्याला सांगायचं, हे आपल्याला योग्य वाटते का सांगा मला म्हटले. ते म्हटले इथं जात धर्मच्या पलीकडे आम्हाला काम करायचं, राजकारणाच्या पलीकडे काम करायचंय, म्हणून सगळ्या जातीतले सगळ्या धर्मातले या सगळ्यांना मला विश्वस्त करायचे. किती मोठी कल्पना आहे. म्हणजे शिवाजी महाराज हे एकट्याचे नाहीये. शिवाजी महाराज हे 18 पगड जात बाला बलुतेदारांचे शिवाजी महाराज आहे. हा निर्णय तुम्ही घेतल्याबद्दल माझी शाबासकी आहे तुम्हाला. तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चाललाय आपलं दादा शरददादा. आणि म्हणून परत एकदा सगळ्या त्यांना शुभेच्छा देतो. आपण मला बोलवलं, मला सुद्धा या कार्यक्रमाला इथं येण्यासाठी मला संधी मिळाली, याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. हा, त्यांच्या राज्याभिषेकाला ब्रिटिश बरोबर. त्यामुळे जगाचे राज हे नाव सिलेक्ट झालं आणि तुम्ही सांगावं म्हणजे आपल्या कामाला सुरुवात. काय झालं आणि इंग्लिश मध्ये दोन्ही पण आहे. स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग म्हणजे जगाचा राजा शिवराय महाराज. हा, तर त्यांनी लिहिलंय स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग, स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग, म्हणजे माझी कल्पना त्यांनी आणलेली आहे, पण मला अजून तो विषय पुन्हा समजला नाहीये. मला वाटतं पुतळा उभा राहिल्यानंतर याला फार महत्व होईल. आणि म्हणून जसे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, जसे अमेरिकेला एक प्रतीक आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एक मोठं प्रतीक आहे. म्हणजे अमेरिकेला गेलं की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असं पाहिलं जातं, गुजरातला गेलं की सरदार वल्लभभाई पटेलांचं असतं. माझं तर म्हणणं आहे आता ते एवढं भव्य व्हायला पाहिजे की हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि कुठले त्याच्या तुलना करायची संबंध नाही, डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हायला. मला भाषणात आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणायची सुद्धा गरज नाही आणि कुठला आणि कोणाची तुलना करायची गरज नाही. आपण वन अँड ओनली छत्रपती शिवाजी महाराज एवढं डोळ्यासमोर पाहिलंय. आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.